शिवसेना प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्ट अंतिम निकालापासून पळ काढू शकत नाही. त्यांनी कितीही कारणं शोधायचा प्रयत्न केला तरी त्यांना फायनल जस्टिस हा करावाच लागेल. हा आजच्या युक्तिवादाचा सारांश आहे. ॲडव्होकेट देवदत्त कामत यांनी आज ठाकरेंच्या वतीने युक्तिवाद केला आणि या युक्तिवादाच्या दरम्यान न्यायपीठावरनं न्यायमूर्ती जयमाल्य बागची असा प्रश्न विचारत होते की तुम्ही आम्हाला डिस्क्वालिफिकेशनबद्दल अध्यक्षांच्या निकालावरती निर्णय घ्यायला सांगताय, पण तो निर्णय घेण्याच्या आधी आम्ही अध्यक्षांना त्यांची बाजू मांडायला सुद्धा वेळ द्यायला नको का? त्यांची बाजूसुद्धा ऐकली गेली पाहिजे. प्रिन्सिपल ऑफ लॉ हे सांगतं वगैरे वगैरे. खरं तर ज्यावेळी जयमाल्य बागची हे उद्गार काढत होते त्यावेळी मला 2022 पासूनचा तो सगळा काळ आठवला. आत्तापर्यंत किमान 4 बेंचेस या सगळ्या प्रकरणामध्ये होऊन गेलेले आहेत. सुरुवातीला व्हॅकेशन बेंच, मग त्यानंतर न्यायमूर्ती रमण्णा यांचं बेंच, मग नंतर थोड्या काळासाठी उदय लळित यांच्यासमोर केस येते, मग ते घटनापीठ निर्माण करतात, मग घटनापीठाचा निर्णय येतो आणि आता पुन्हा इतक्या वर्षानंतर एका नव्या बेंचसमोर कहाणी सुरू झालेली आहे. म्हणजे एक प्रसिद्ध कव्वाली आहे, सादगी तो हमारी जरा देखिए, ऐतबार आपके वादे का कर लिया. तशी अवस्था महाराष्ट्राच्या जनतेची झालेली आहे. गेल्या 4 वर्षांपासून इतक्या सादगीनं, इतक्या निरागसपणे ते सुप्रीम कोर्टाकडे नजर लावून आहेत आणि पुन्हा 4 वर्षानंतर सुप्रीम कोर्ट प्रश्न विचारतंय की अध्यक्षांना त्यांची बाजू मांडायला वेळ द्यायला नको का? प्रिन्सिपल ऑफ लॉ तर हेच सांगतं. आठवून बघा 2022चा तो घटनाक्रम. बऱ्याच लोकांना कदाचित आता याचं विस्मरण झालं असेल. त्यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ होते आणि त्यांनी या शिंदेंच्या आमदारांना त्यावेळी अपात्र घोषित केलेलं होतं. त्यांनी अपात्र ठरवलेलं होतं आणि त्या निर्णयाच्या विरोधात शिंदे सुप्रीम कोर्टात आलेले होते. 27 जून 2022 ही तारीख सर्वात निर्णायक होती आणि त्यावेळी व्हेकेशन बेंचनं फ्लोअर टेस्ट करण्यासाठी राज्यपालांनी जो आदेश दिलेला होता ते थांबवायला सुद्धा नकार दिलेला होता. आता गंमत बघा की व्हॅकेशन बेंचनं याच पिटिशनबद्दल शिंदेंच्या पुढची सुनावणी करण्यासाठी 12 जुलै 2022ची तारीख ठरवलेली होती. ज्या दिवशी त्यांनी ही तारीख ठरवली त्याच्या दुसऱ्या दिवशी राज्यपालांनी फ्लोअर टेस्टची तारीख ठरवली आणि सांगितलं की 30 जूनला फ्लोअर टेस्ट जी आहे ती होईल. म्हणजे सुप्रीम कोर्टानं आपला निर्णय देण्याच्या आधीच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील याची तजवीज तिकडं तुमच्या डोळ्यासमोर होत होती. तेव्हा तुम्ही अध्यक्षांच्या निर्णयाबद्दल काही केलं नाही, तेव्हा तुम्हाला प्रिन्सिपल ऑफ लॉ आठवला नाही आणि आता 4 वर्षानंतर जेव्हा नवीन विधानसभा पण अस्तित्वात आलेली आहे, इतक्या वर्षांपासून केवळ लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटीच्या आधारावरती एकनाथ शिंदे हे धनुष्यबाण हे चिन्ह घेऊन बसलेले आहेत. त्याच्यानंतरसुद्धा तुम्हाला हे म्हणावंसं वाटतं की विधानसभा अध्यक्षांचा निर्णय आम्ही कसा काय उलटू शकतो किंवा उलटायचा असेल तर त्यांना त्यांची बाजू मांडायची संधी द्यायला नको का? खरं तर देवदत्त कामत यांनी अतिशय जोरदार आर्ग्युमेंट याच्यावरती केला आणि त्यांनी सांगितलं की या प्रकरणामधल्या सगळ्या पार्टीज, सगळे पक्षकार हे तुमच्यासमोर युक्तिवाद करतायत आणि त्या सगळ्यांनी या प्रकरणामध्ये आपली बाजू आत्ताच या सगळ्याबद्दलची मांडावी, डिस्क्वालिफिकेशनबद्दलची, आणि त्याच्यावरती तुम्ही तुमचा निर्णय द्या. आम्ही सुभाष देसाई जजमेंटमध्ये म्हणजे घटनापीठासमोर सुद्धा हेच म्हणत होतो की सुप्रीम कोर्टानंच डिस्क्वालिफिकेशनचा निर्णय घ्यावा कारण आमचा अध्यक्षांच्यावरती विश्वास उरलेला नाही आहे. आणि या सुभाष देसाई जजमेंटमध्ये सुद्धा पॉलिटिकल पार्टीबद्दलचा निर्णय अतिशय स्पष्टपणे नमूद केल्यानंतर सुद्धा राहुल नार्वेकरांनी पुन्हा तोच निर्णय दिला जो या निकालाच्या अगेन्स्ट आहे. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना कदाचित हे आठवत नसेल, त्याची आठवण करून दिली पाहिजे. ज्यावेळी 10 जानेवारी 2024ला राहुल नार्वेकरांचा निर्णय आला आणि त्याच्यानंतर पुन्हा या निकालाच्या विरोधात ठाकरे गटाच्या वतीनं सुप्रीम कोर्टामध्ये मेन्शनिंग झालं होतं. मला वाटतं साधारणपणे मार्च की एप्रिल 2024 असेल, त्यावेळी लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या होत्या. तेव्हा देखील सरन्यायाधीश चंद्रचूडच होते ज्यांनी तो निकाल दिलेला होता आणि त्यावेळी त्यांची कमेंट काय होती? प्रायमा फेसी अध्यक्षांचा निर्णय हा आमच्या निकालाच्या विरोधात म्हणजे घटनापीठाच्या निकालातली जी तत्त्व आहेत त्यांच्या विरोधातला वाटतो. म्हणजे ही सर्वात
महत्त्वाची शार्प कमेंट पहिल्याच सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टानं त्यावेळी केलेली होती आणि ती आजवरची कोर्टाची सर्वात महत्त्वाची कमेंट आहे. असं असताना देखील त्याच्यावरती पुन्हा सुनावणी होऊ शकली नाही. स्वतः धनंजय चंद्रचूड यांनासुद्धा म्हणजे ते रिटायर झाले नोव्हेंबर 2024मध्ये. अध्यक्षांचा निर्णय आला 10 जानेवारी 2024ला. जर त्यांना इच्छा असती तर कदाचित ते सुद्धा आपल्या कारकिर्दीमध्ये हे अशा पद्धतीनं इतकं असंवैधानिक काम थांबवू शकले असते. पण त्यावेळी त्यांची केवळ ती कमेंट त्यांनी केली आणि आता पुन्हा एका नव्या बेंचवर समोर सुनावणी चालू असताना आपण अध्यक्षांच्या निर्णयाला अशा पद्धतीनं पालटू शकतो का, याच्याबद्दलचं मत सुप्रीम कोर्ट पुन्हा एकदा विचारते. आता कदाचित प्रोसिडिंगचा हा भाग असतो. न्यायमूर्तींनी असं म्हटलंय म्हणजे ते त्यांचंच मत असतं असं नाही. अनेकदा न्यायाच्या दोन्ही बाजू युक्तिवादामध्ये याव्यात समोर, याच्यासाठी देखील ते असतं. पण ज्या महाराष्ट्रातल्या जनतेनं ही केस 4 वर्षांपासून जवळून पाहिलेली आहे, त्यांना जेव्हा सुप्रीम कोर्ट अशा पद्धतीचे प्रश्न विचारतं तेव्हा हे प्रश्न जे आहे ते पडणं साहजिक आहे. आता अजून एक गोष्ट लक्षात घ्या, या आजच्या सुनावणीमध्ये निवडणूक आयोगाच्या निकालाबद्दल म्हणजे जे काही उरलं सुरलं राहिलेलं होतं, ती सगळी पिसं जी आहेत ती आज देवदत्त कामत यांनी काढलेली आहेत. कपिल सिब्बल यांच्या पाठोपाठ एक प्रकारे कव्हर फायरिंग करण्याचं काम जे आहे ते देवदत्त कामत यांनी केलं. आणि इथं सुद्धा एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की जरी आज म्हणजे आपल्याकडं निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था समजली जाते, सुप्रीम कोर्ट हे सुद्धा स्वायत्त आहे, पण सगळ्यात महत्त्वाचा फरक लक्षात घ्या की ज्यावेळी अशा सिम्बॉल ऑर्डरमध्ये निवडणूक आयोग निकाल देतं तेव्हा ते एक प्रकारे ज्युडिशियल ऑथॉरिटीमध्ये येतं, म्हणजे एक प्रकारे ट्रिब्युनलसारखं काम करतं. आणि जेव्हा तुम्ही ट्रिब्युनलसारखं काम करता तेव्हा तुमच्या निकालांना आव्हान दिलं जातं, ते निकाल बदलले जाऊ शकतात. म्हणजे हा एक आपल्याकडे थोडा समज झाला आहे की आयोग हा तर स्वायत्त आहे, स्वतंत्र आहे, त्यांनी घेतलेला निर्णय सुप्रीम कोर्ट कसा काय बदलू शकणार. आयोग स्वायत्त त्याच गोष्टींबद्दल आहे जी त्यांची बेसिक कामं घटनेनं दिलेली आहेत. निवडणुका कंडक्ट करणं, राजकीय पक्षांचा व्यवहार बघणं. पण ज्यावेळी तुम्ही ट्रिब्युनल म्हणून काम करता, ज्यावेळी तुमच्याकडे काही न्यायिक जबाबदारी येतात, तेव्हा तुम्ही केलेल्या गोष्टी योग्य आहेत की नाहीत, घटनेनुसार आहेत की नाहीत, हे बघण्याचा अधिकार अर्थातच सर्वोच्च न्यायालयाला आहे आणि तो त्यांना असला देखील पाहिजे. नाहीतर मग या देशामध्ये प्रचंड अनागोंदी जी आहे ती होऊ शकते. आता आज देवदत्त कामत यांनी अक्षरशः आजवरच्या निकालांची जंत्री सुप्रीम कोर्टासमोर मांडली की सुप्रीम कोर्टाच्या मनामध्ये जरा देखील किंतु परंतु राहू नये की आपण अध्यक्षांचा निर्णय बदलू शकतो की नाही. म्हणजे अगदी सुप्रीम कोर्टच नाही, हायकोर्टाचे सुद्धा निकाल त्यांनी ऐकवले आणि ज्या राज्यातनं सूर्यकांत येतात त्या हरियाणा कोर्टाचे, ज्या राज्यातनं जॉयमाल्य बागची येतात त्या पश्चिम बंगालच्या हायकोर्टाचे निर्णयसुद्धा त्यांनी या सगळ्या केसमध्ये ऐकवले आणि सांगितलं की अनेकदा तर डिस्क्वालिफिकेशनबद्दल फर्स्ट इन्स्टन्सला सुद्धा सुप्रीम कोर्टानं निर्णय घेतलेले आहेत की ज्या क्षणी त्यांना असं वाटतं की अध्यक्षांचा निकाल जो आहे तो घटनेच्या कायद्याच्या विरोधात आहे आणि त्यामुळं त्यांचं आजचं आर्ग्युमेंट जे आहे ते फार महत्त्वाचं होतं. आणि त्यांनी कोर्टाला हे सांगितलं की मुळात विधानसभा अध्यक्षांनी निर्णयच घेतलेला नव्हता, सुप्रीम कोर्टानं सांगून सुद्धा 2 वेळा आम्हाला आठवण करावी लागली कोर्टाला या सगळ्यामध्ये आणि त्याच्यानंतर त्यांनी निकाल दिलेला होता. आणि या सगळ्यामध्ये त्यांनी पूर्णपणे या डिस्क्वालिफिकेशनबद्दल अध्यक्षांचा निर्णय कसा चुकीचा आहे आणि तो बदलला पाहिजे. आता अनेक लोकांना असं जे वाटतं की डिस्क्वालिफिकेशन आता होऊन काय उपयोग आहे, तर त्याच्याबद्दलचं सुद्धा एक आर्ग्युमेंट फार महत्त्वाचं होतं. कारण लीगली डिक्लेरेशन होणं या डिस्क्वालिफिकेशनचं हे आवश्यक आहे, हे देवदत्त कामत यांनी आजच्या सुनावणीमध्ये सांगितलं. कारण ते त्या डेटला अनुसरून निकाल असतो. 21 जून 2022 या दिवशीची परिस्थिती काय होती याच्यानुसार हे डिस्क्वालिफिकेशन होईल. आणि जरी त्याचा काही म्हणजे सिक्वेन्स व्यवहारामध्ये आपल्याला दिसणार नसला तरीसुद्धा निवडणूक आयोगाच्या निकालाच्या दृष्टीनं हा निकाल जो आहे तो फार महत्त्वाचा आहे आणि तुम्ही त्याच आधारे जो आहे तो दिला पाहिजे. त्यामुळं अध्यक्षांच्याबद्दलचं हे मत आणि निवडणूक आयोगाबद्दल की निवडणूक आयोग जेव्हा ट्रिब्युनल म्हणून काम करतं, वी कॅनॉट परमिट ज्युडिशियल क्राईम,
हे त्याच्यातलं फार महत्त्वाचं विधान आहे आणि त्या दृष्टीनं हे आजचं सगळं आर्ग्युमेंट जे आहे ते त्यांचं या मुद्द्यावरती आधारलेलं होतं. अजून एक महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळी एक मुद्दा असा उपस्थित केला जातो शिंदेंच्या वतीनं किंवा ज्यांनी त्यांच्या बंडाची स्क्रिप्ट लिहिलेली आहे की मुळामध्ये हे पक्षांतरच नाही आहे, हा शिवसेनेमधला अंतर्गत लोकशाहीचा प्रश्न आहे, मूळ शिवसेना त्यांची आहे. त्याच्याबद्दल अजून एक युक्तिवाद देवदत्त कामत यांनी असा केला की आपल्या देशाचं लॉ कमिशन, आपल्या देशाच्या म्हणजे ज्यावेळी हा कायदा बनत होता त्यावेळी लॉ कमिशननं जी निरीक्षणं नोंदवलेली आहेत त्याच्यानुसार देअर कॅन बी स्प्लिट बट नॉट इन द हाऊस. म्हणजे जर तुम्हाला असं वाटतंय की हा पक्ष व्यवस्थित चालत नाही आहे, याच्यामध्ये लोकशाही असली पाहिजे, आमचं मत ऐकून घेतलं जात नाही आहे, तुमची सगळी मतं बरोबर आहेत, पण ते उपस्थित करण्यासाठी योग्य प्लॅटफॉर्म कुठला, तो प्लॅटफॉर्म त्या पक्षाचाच असू शकतो. तुम्ही दुसऱ्या विरोधी बाजूला मिळून आणि ते देखील लेजिस्लेटिव्ह पार्टीमध्ये म्हणजे पक्षाच्याच चिन्हावरती, पक्षाच्याच नेत्यांच्या मर्जीवरती निवडून आल्यानंतर पुन्हा पक्षाच्या विरोधातली बोलणी जी आहे ती करू शकत नाही. हा मुद्दा आहे. म्हणजे जे आर्ग्युमेंट सर्वाधिक बचावासाठी शिंदे आजवर वापरत होते, त्यांचा पक्ष वापरत होता, त्याला खोडून काढण्यासाठी हा शेवटचा आघात देवदत्त कामत यांनी केला आहे की तुमचं सगळं म्हणणं बरोबर आहे, लोकशाहीसाठी तुम्ही भांडू शकता, पक्षातल्या बऱ्याच तत्वांसाठी भांडू शकता, पण ते विधानसभेच्या बाहेर लेजिस्लेटिव्ह पार्टी म्हणून तुम्ही भांडू शकत नाही. लेजिस्लेटिव्ह पार्टीमध्ये स्प्लिट होऊ शकत नाही. स्प्लिट फक्त पॉलिटिकल पार्टीमध्ये होऊ शकते. आणि दुसरीकडं त्यांनी निवडणूक आयोगाच्या निकालाच्या चिंध्या तेव्हा उडवल्या ज्यावेळी त्यांनी हे आजवरचे सगळे निकाल वाचून दाखवले आणि एकही निकाल असा नाही आहे की जो केवळ लेजिस्लेटिव्ह पार्टीमधली मेजॉरिटी कन्सिडर करतो. ज्यावेळी लेजिस्लेटिव्ह पार्टीची मेजॉरिटी बघितलेली आहे निवडणूक आयोगानं, त्यावेळी ऑर्गनायझेशनल पार्टीमध्ये सुद्धा त्याच एकाच फॅक्शनचं बहुमत होतं, त्याचवेळी त्याचा उल्लेख झालेला आहे. आणि त्यामुळं हा एक फार महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निवडणूक आयोगाच्या बाबतीत काय झालं आहे ना, बघा, निवडणूक आयोग निकाल काय देणार होतं हे त्यांनी आधी ठरवलेलं होतं. त्यांना फक्त कारणं शोधायची होती आणि तोच मुद्दा जो आहे तो 2018च्या घटनेबद्दल कसा झालेला आहे बघा. म्हणजे कदाचित शिंदे आणि त्यांच्या आमदारांना सुद्धा माहिती नसावं की आपण म्हणजे काय तिथं बचाव करायचा आहे, कुठल्या गोष्टींबद्दल बोलायचं आहे. कारण आज देवदत्त कामत यांनी कोर्टात जी गोष्ट सांगितली ती आपल्या निवडणूक आयोगाच्या कारभाराबद्दल किती गंभीर प्रश्न उपस्थित करणारी आहे बघा. ज्या 2018च्या शिवसेनेच्या घटनेचा साधा एका वाक्यानं काय, एका शब्दानं सुद्धा कधी निषेध एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेत्यांनी केला नव्हता, ना त्यांच्या याचिकेमध्ये आहे. एकही शब्द नाही आहे 2018ची घटना अनकॉन्स्टिट्युशनल आहे म्हणून. तरीसुद्धा निवडणूक आयोग याच 2018च्या घटनेला अनकॉन्स्टिट्युशनल ठरवून निर्णय देतं आहे. ते कुठल्या आधारावरती? जेव्हा तुमच्यासमोर एखादी केस येते तेव्हा तुम्हाला त्याच्याबद्दल दोन लोकांनी आर्ग्युमेंट्स केलेले आहेत की नाहीत हे बघावं लागेल. पण ते न करता तुम्ही अशा पद्धतीनं त्याच्यावरती निर्णय देता, हे किती चुकीचं आहे. आणि दुसरी गोष्ट त्यांनी हे सांगितली की निवडणूक आयोगाच्या समोर आर्ग्युमेंट करताना आम्ही एकदा म्हटलेलं देखील होतं की ॲज पर 2018 कॉन्स्टिट्यूशन सो अँड सो आमचे हे मुद्दे आहेत. आता बघा, लिगल प्रोसिडिंगमध्ये कसं असतं की ज्यावेळी एखादी गोष्ट नमूद होते तुम्हाला तुमचं काउंटर आर्ग्युमेंट, तुमचं रिजॉइंडर जे आहे ते द्यावं लागतं. तुम्हाला दिसतंय की 2018ची घटना आम्ही त्याचा आधार घेतोय, तेव्हासुद्धा शिंदेंच्या वकिलांनी त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं नव्हतं, त्याच्यावरती रिजॉइंडर उपस्थित केला नव्हता. आणि तरी देखील 2018ची घटना बाजूला सारून निवडणूक आयोगानं दिलेला हा निकाल आहे आणि म्हणून तो पूर्णपणे असंवैधानिक आहे. मुळात ही केस जी आहे किंवा ही पिटिशन जी आहे ती एक प्रकारे नॉन मेंटेनेबल होती, ती कायद्याच्या कसोटीवरती टिकणारीच नव्हती सिम्बॉलची. आणि म्हणून या सगळ्या संदर्भात निवडणूक आयोगाचा निकाल हा बदलला पाहिजे. एकही डॉक्युमेंट या सगळ्या संदर्भातलं शिंदेंनी नीट सबमिट केलेलं नव्हतं. म्हणजे एका बैठकीची त्यांनी जी माहिती दिलेली आहे राष्ट्रीय कार्यकारिणीची 2022मधल्या, अर्थात त्यांना ते सगळं करावं लागणार होतं आपली बाजू मांडण्यासाठी, पण त्याचं फक्त उल्लेख आहे, त्याच्याबद्दलचा कुठलाही डॉक्युमेंटल पुरावा जो आहे तो त्यांनी या याचिकेमध्ये दिलेला नव्हता. आणि
तरीसुद्धा निवडणूक आयोग जर असा निकाल देत असेल तर ते किती चुकीचं आहे हे देवदत्त कामत यांनी आपल्या आर्ग्युमेंटमध्ये आज सांगितलेलं आहे. त्यामुळं मुद्दा काय आहे की देवदत्त कामत यांनी अध्यक्षांचा निकाल फिरवला जाऊ शकतो. आजवरचे अनेक निकाल आहेत असे. अनेकदा तर सुप्रीम कोर्टानं लगेचच निकाल दिलेले आहेत. इथं 2022 पासून 2026 4 वर्ष होत आलेली आहेत. आपण निकालाची वाट बघतोय आणि किती वेगवेगळी बेंचेस. सुरुवातीला व्हॅकेशन बेंच झालं, मग नंतर तेव्हाचे न्यायमूर्ती रमण्णा, नंतर न्यायमूर्ती उदय लळित, मग घटनापीठ आणि मग पुन्हा आत्ताचं हे पुन्हा नवीन बेंच, ज्याच्यामध्ये न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय मल्ल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना. म्हणजे एका पाठोपाठ एक बेंचेस येत आहेत, ऐकतायत आणि त्यांना फक्त हे ठरवायचं आहे 21 जून 2022ची स्थिती नेमकी काय होती, त्याच्यानुसार आमदारांचं जे कृत्य आहे ते अपात्रतेच्या चौकटीत बसतं की नाही. आणि म्हणून निवडणूक आयोगाचा निकाल बदलणं हे किती आवश्यक आहे हे पुन्हा एकदा देवदत्त कामत यांनी कोर्टाला सांगितलेलं आहे. त्यांनी काल आपल्या सगळ्यांना जो प्रश्न पडला होता कपिल सिब्बल यांच्या आर्ग्युमेंटबद्दलचा, की किमान निवडणूक आयोगानं चिन्ह तरी फ्रीज करायला पाहिजे होतं, ते शिंदेंना कसं काय देऊन टाकलं, याच्याबद्दलचा सुद्धा एक मुद्दा आज मांडला. कारण आजवरचे निकाल तसे दिले गेलेले आहेत की ज्यावेळी तुम्हाला कळत नाही आहे की नेमकी कुठल्या बाजूनं मेजॉरिटी आहे, त्यावेळी किमान गोठवलं जातं चिन्ह. इथं तर त्यांना ते दिलं गेलेलं आहे. म्हणजे आपला कायदा जो आहे 10th शेड्यूलचा, पक्षांतरबंदी कायद्याचा, तो असं सांगतो की अशा पद्धतीनं पक्षांतर करणाऱ्या लोकांना या कायद्याची फळं जी आहेत ती चाखता आली नाहीत पाहिजेत. पण इथं तर म्हणजे सगळं होऊन अजूनही त्यांना या फळांचा स्वाद चाखायला मिळतोय, कारण निवडणूक चिन्ह त्यांच्याकडं आहे. आणि ही गोष्ट जी आहे ती फार अन्यायकारी आहे हे त्यांनी कोर्टाला सांगितलेलं आहे. आज देवदत्त कामत यांचा युक्तिवाद पूर्ण झालेला आहे. देवदत्त कामत हे कर्नाटकमधून येतात आणि कपिल सिब्बल यांच्या पाठोपाठ या संपूर्ण प्रकरणामध्ये अत्यंत प्रभावीपणे बाजू मांडण्याचं काम त्यांनी ठाकरेंच्या बाजूनं केलेलं आहे. त्यांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर आता शिंदेंच्या बाजूने युक्तिवाद सुरू होतील. नीरज किशन कौल आहे, त्याच्यानंतर कदाचित मुकुल रोहतगी हे पण असतील निवडणूक आयोगाच्या वतीनं. हरीश साळवे मागच्या वेळी सत्ता संघर्षाच्या प्रकरणामध्ये किमान काही मुद्द्यावरती ते समोर आलेले होते. यावेळी पुन्हा साळवे येत आहेत का हे देखील आपल्याला बघावं लागेल. पण एक बाजू पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या बाजूचे आर्ग्युमेंट्स आता नंतर सुरू होतील, त्याच्यावरती देखील आपण बोलत राहू. आणि या संपूर्ण प्रकरणाचे सगळे अपडेट्स तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरनं मिळत राहतील. त्यामुळे सबस्क्राईब करायला आणि अधिकाधिक लोकांच्यापर्यंत हे चॅनल पोहोचवायला विसरू नका. मेंबरशिप कॅम्पेनला तुमची मदत जर करता आली, जेणेकरून स्वतंत्र पत्रकारितेचा हा आवाज बुलंद राहील. कारण गुड जर्नलिझम नीड्स गुड सपोर्ट. स्वतंत्र पत्रकारितेच्या या प्रयोगाला तुमच्या पाठिंब्याचं एक भक्कम पाठबळ जे आहे ते नक्कीच मदत करू शकेल. त्या संदर्भात देखील एक आवाहन. तुर्तास इथे थांबूयात. धन्यवाद.